गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा कन्सेप्ट कुठला बेटा आता? सिंगल फेज फुल वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर विथ कुठला लोड आहे? आरएल लोड. त्यालाच आपण अजून एक लोड म्हणतात. कुठला बेटा? इंडक्टिव्ह लोड. कुठलाही लोड चालेल, आरएल लोड पण चालेल किंवा इंडक्टिव्ह लोड पण चालेल. आता हा जो कन्सेप्ट आहे ना, हा तुमचा सेम डिक्टो सेकंड कन्सेप्ट सारखा येतो. कुठल्या कन्सेप्ट सारखा? सेकंड. आठवतंय? सेकंड कन्सेप्ट मध्ये पहिल्यांदा आपण स्टार्ट केलं होतं जे काम, ते कुठून चालू होतं? इंटरवल फर्स्ट पासून, इंटरवल सेकंड पासून चालू केलं होतं. आठवतंय का? याला काय म्हटलं होतं आपण? इंटरवल फर्स्ट, हा इंटरवल सेकंड, हा इंटरवल थर्ड, आणि इकडे इंटरवल काय होता? फोर्थ. आपण याचं वर्किंग स्टार्ट करतो आणि इंटरवल सेकंड पासून स्टार्ट करतो. याचं वर्किंग कुठून स्टार्ट करतो? इंटरवल सेकंड. तिथे ॲट अ टाइम एकच एससीआर काम करायचा, लगेच पुढे डायोड काम करायला चालू व्हायचं. जो एससीआर काम करतोय त्याचा ऑपोजिट डायोड काम करायचा. जे बोलतोय ते नीट लक्षात घ्या. जो एससीआर काम करतोय सध्या, त्याचा ऑपोजिट डायोड काय करायचा? काम करून घ्यायचा. ऑपोजिट डायोड झाला का की लगेच तोच एससीआर, सेम एससीआर आता काय होईल? जो डायोड तुझा आता चालू झालाय ना, तोच आता एससीआर पुन्हा काय होईल? कामी करायला चालू करून जाईल. बरोबर? त्याच्यात पुन्हा त्याच्या ऑपोजिट डायोड काम करेल. मी काय बोललो कळालं? बरोबर बोललोय? येस और नो? पुन्हा एकदा इथे बघा, इथे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ बघितलं तरी लक्षात येईल, काही वांधा नाही. किंवा असं बघा, सेकंड थर्ड फोर्थ आणि फर्स्ट असं बघितलं तरी चालेल. काय म्हटलं होतं तिथे बघा पुन्हा एकदा. पहिल्यांदा एक एससीआर चालू झाला, जो एससीआर चालू झाला त्याच्या ऑपोजिट डायोडचा स्टार्ट झाला, त्याच्या ऑपोजिट डायोड स्टार्ट झाला. ठीक आहे, दोनच होते, दोन एससीआर आणि दोन डायोड्स होते. जो एससीआर चालू झाला, सपोज एससीआर 1 स्टार्ट झाला पहिले, तर पुढचा कुठला डायोड स्टार्ट झाला? D2 नावाचा डायोड स्टार्ट झाला. ऑपोजिट दुसरा डायोड स्टार्ट झाला. 1 च्या नंतर कुठला आला? 2, म्हणून डायोड D2 स्टार्ट झाला. डायोड D2 बंद पडला की लगेच S2 चालू झाला, तोच डायोड चालू झाला. राईट? मग पुन्हा S2 बंद पडला तर पुन्हा D1 चालू झाला. कौतिक? पुन्हा D1 बंद पडला की S2 चालू होईल. नाही, S1 चालू होईल. पुन्हा S1 बंद पडला की D2 चालू होईल. काय बोललो काही नाही, कळालं? म्हणजे पहा, एससीआरच्या नंतर डायोड आला, तो उलटा डायोड चालू होतो वेगळा. पण डायोडच्या नंतर एससीआर आला तर तो सेम चालू होतो. म्हणजे इकडे 2 असेल तिकडे पण 2च. डायोड 2 SCR2, डायोड 1 SCR1. पण जर आधी SCR1 असेल तर पुढचा डायोड D2 येतो, आणि SCR2 असेल तर डायोड D2 येतो. 2 असेल तर 1 येतो, 1 असेल तर 2 येतो. ओके? आता इथे जे आपण मागच्या वेळेस फक्त 2 SCR साठी किंवा 2 डायोडसाठी खेळलो, आता हा सेम खेळ खंडोबा आपल्याला 4 SCR आणि 4 डायोडसाठी खेळायचा. किती एससीआर बेटा? 4 एससीआर आणि 4 डायोडसाठी आपल्याला खेळायचं आहे. बरं, त्याच्यामध्ये पुन्हा एक मुद्दा बोललो होतो, तुम्हाला आठवत असेल. एससीआर असेल तर एनर्जी स्टोअर केली जाते, डायोड असेल तर एनर्जी लॉस होते. इथं पण तोच मुद्दा. एससीआर आला तर एनर्जी काय होईल? स्टोअर होईल. डायोड आला तर एससीआर काय होईल? एनर्जी काय होईल? लॉस होईल. ओके? आता वर्किंग मी माझं स्टार्ट करतो. ठीक आहे? चला, पहिल्यांदा इंटरवल 2 पासून मी चालू करणार आहे. इंटरवल 2 मध्ये पहिल्यांदा काम कोण करेल बेटा? आता 2 एससीआर तुमचे कुठले? S1 आणि S2. मला अपेक्षा तुमच्याकडे नाही. 2 एससीआर चालू झाले, कुठले बेटा? S1 आणि S2. S1 आणि S2 म्हणजे ह्या एवढ्या पार्ट मध्ये तुमचे S1 आणि S2 चालू झाला. येस नो? T1 टू T2 मध्ये कोण चालू पडलं बेटा? S1 आणि S2. आता इथे आउटपुट व्होल्टेज म्हटलं ना, व्होल्टेज हे बेटा बघ, व्होल्टेज हे एवढं व्होल्टेज आहे, हे एवढं व्होल्टेज आहे. व्होल्टेज वरती की नाही बेटा? वरची बाजू पॉझिटिव्ह असते, खालची बाजू निगेटिव्ह असते. वरची पॉझिटिव्ह आहे की नाही? म्हणून ह्या केसमध्ये आउटपुटचं व्होल्टेज काय येते बेटा? पॉझिटिव्ह V येतो. पॉझिटिव्ह V लिहायचा. V/2 नाही येईल, मागच्या याच्यात V/2 होता. याच्यात किती आलं? फक्त V. फक्त V. इथे V/2 नाहीच आहे. इथे 2 भागात डिवाइड केला बेटा पण त्याला नाही, म्हणून किती आलं आउटपुट व्होल्टेज? +V. आउटपुट व्होल्टेज किती आलं? +V. आउटपुटचा करंट बघू. करंट पण कुठे बेटा? वरच्याच बाजूला आहे. करंट कुठे आहे? वरच्याच बाजूला आहे. पण आउटपुटचा करंट पण काय आला? पॉझिटिव्ह. आता हा +V व्होल्टेज आहे, +V म्हणजे व्होल्टेज आहे, हा काय? पॉझिटिव्ह आहे. तुम्ही शब्द लिहा इथे, हा नाही तर मी शब्द लिहितो. जाऊ इथं काय? पॉझिटिव्ह. करंट कसा आहे? पॉझिटिव्ह. बरं, आता पॉवरचा फ्लो. पॉवरचा फ्लो कुठून कुठे होतो? ज्यावेळेस तुमचा एससीआर चालू असेल त्यावेळेस पॉवरचा फ्लो कुठून कुठे जाईल? सोर्स टू लोड. कुठून कुठे जाईल बेटा? सोर्स टू लोड. कळालं? काय झालं काही नाही? ओके. आता पुढे T2 टू T3. आता T2 टू T3 मध्ये काय होतं? जे एससीआर चालू होते ना, आता डायोड चालू आहे, पण डायोड चालू होताना ऑपोजिट वाले चालू होते. का? एससीआर नंतर डायोड आले.
एससीआर नंतर डायोड आले तर ऑपोजिट वाले डायोड चालू होतात, पण डायोडच्या नंतर एससीआर आला तर सेम एससीआर चालू होतं. लक्षात ठेवा, एससीआर नंतर डायोड उलटे, डायोड नंतर एससीआर सेम. काय बोललो काही नाही कळलं. मग इथे आता डायोड चालू करायचे. डायोड कुठले कुठले चालू होते? D3 आणि D4. कुठले कुठले स्टार्ट झाले? D3 आणि D4. ओके, D3 आणि D4 स्टार्ट झालं तिथे पुन्हा हा एनर्जी काय करून टाकेल? लॉस करेल. लॉस केली, येस ऑर नो? एनर्जी लॉस झाली बेटा, लक्षात आलं ना? बरं, पुढे आता पुढे सांगायला गेलं तर आउटपुट व्होल्टेज. आउटपुट व्होल्टेज बघा बरं, आउटपुट व्होल्टेज एवढ्या केसमध्ये आउटपुट व्होल्टेज इथं असेल. ओके ना बेटा, हे आउटपुट व्होल्टेज आला. त्या आईला ब्लू पाहिजे मला इथे आउटपुट व्होल्टेज एवढं झालं. हे सोडलो, बोलो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह येते? निगेटिव्ह. म्हणून आउटपुट व्होल्टेज काय आलं? -V आलं. काय आलं? -V. पण ह्याच केसमध्ये इथे जर ऑब्झर्व केली की आता चालू कोण पडले तुमचे? D3 आणि D4. एवढ्या केसमध्ये करंट बघ, करंट कुठे? वरती आहे का खालती आहे? वरतीच आहे. करंट कुठे? वरतीच आहे. म्हणून आउटपुटचा करंट काय? पॉझिटिव्हच आला. आउटपुटचा करंट काय आला बेटा? पॉझिटिव्हच. पॉवरचा फ्लो लोड टू सोर्स. पॉवरचा फ्लो कुठून कुठे गेला? लोड टू सोर्स. आता डायोडच्या नंतर एससीआर आले. डायोडच्या नंतर एससीआर काय होतात? जे डायोड आहे तेच एससीआर चालू होणार, म्हणजे S3 आणि S4 चालू झाले. काय बोललो काही नाही कळालं? म्हणजे इथे चालू कोण झालं आता? S3 आणि S4. गॉट इट? आता S3 आणि S4 चालू होताना इथे ऑब्झर्व करा, ही व्होल्टेज आहे, हे व्होल्टेज आहे. हे व्होल्टेज कुठे? वरती का खालती आहे? हे व्होल्टेज कुठे? व्होल्टेजची लाईन ही आहे बेटा, माहिती सगळ्यांना. ही लाईन कशाची आहे? कर्व वाली, करंटची आहे. मागच्या याच्यात सांगितलं होतं, स्ट्रेट लाईन जी आहे, जी स्क्वेअर वेव्ह दिसते ती कोणाची आहे? व्होल्टेजची. आणि जी कर्व आहे ती कोणाची बेटा? करंटची. ओके, मग आता व्होल्टेज. व्होल्टेज कसं आहे बेटा तिथे? कुठलं व्होल्टेज आहे? -V येणार. किती येणार? -V. पण झालं आता इथे जर ऑब्झर्व केलं तर करंट कुठे आला? खालच्या बाजूला. करंट कुठे आला? खालच्या बाजूला. मग इथे करंट काय झाला? निगेटिव्ह. करंट काय झाला? निगेटिव्ह. आणि पॉवरचा फ्लो कुठून कुठे जाईल? सोर्स टू लोड. पॉवरचा फ्लो कुठून कुठे जाईल बेटा? सोर्स टू लोड. पुढच्या कन्सेप्ट मध्ये कोण चालू कुठे आता इथून ते पर्यंत? बोला, D1 आणि D2. कोण चालू झालं? D1 आणि D2. राईट, D1 D2. पुन्हा पुढे कोण चालू होईल बेटा? सांगा बरं. S1 आणि S2. म्हणजे काय लक्षात आलं? S1 S2 च्या आधी कोण चालू पडतंय? D1 D2. म्हणजेच मग इथे कोण चालू झालं बेटा? पुन्हा तुमचं D1 D2. इथे कोण चालू झालं? D1 D2. या एक फर्स्ट इंटर. इथे कोण चालू झालं? D1 D2. D1 D2 च्या वेळेस आउटपुटचं व्होल्टेज बघू जरा. हे झालं आउटपुटचं व्होल्टेज असेल. हे आउटपुटचं व्होल्टेज. हे समजू, हे आउटपुटचं व्होल्टेज, हे आउटपुटचं व्होल्टेज. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. आउटपुटचं व्होल्टेज काय आलं बेटा? पॉझिटिव्ह. बरं नाही, पॉझिटिव्ह +V म्हणजे +V. आणि आउटपुटचा करंट काय? पॉझिटिव्ह. हा, आउटपुटचा करंट निगेटिव्ह. सॉरी, आउटपुटचा करंट काय बेटा? निगेटिव्ह. आउटपुटचा करंट काय आहे? निगेटिव्ह. आणि पॉवरचा फ्लो लोड टू सोर्स. पॉवरचा फ्लो लोड टू सोर्स असल्यामुळे एनर्जी काय होईल? लॉस. डायोड आला ना, विषय संपला. डायोड आला की लॉस. इथे पुन्हा S1 S2. इथे कोण चालू होईल? बोला. D इथे कोण होईल? D3 D4. D3 D4 पुन्हा एनर्जी लॉस. बरोबर. पुन्हा इथे कोण चालू झालं? S3 S4. काय झालं काही नाही कळलं बेटा? येस ऑर नो? सगळा फंडा कळाला? हे फंडे का कळाले बेटा? तुम्हाला आधी मागचे फंडे इझिली कळालेले होते, त्याच्यावर हा फंडा अजिबात अवघड गेला नाही. त्याच्यावर हा फंडा अजिबात अवघड गेला नाही. ब्लॉक हे टेबल कळाला, वेव्ह फॉर्म कळाली. आता काय काढायचे? पुढचे सोपे फंडे. पुढे आता काय काढणार? करंट. IS1 आणि S2. IS1 आणि IS2. बोला. IS1 आणि IS2. कुठे कुठे IS1 आणि IS2? इथं. आता बघा, हा असा वाढताय बेटा, दिसतोय का? ही झुक आणि ही झुक. राईट. त्याच्यात पुन्हा S1 S2 कुठे? S1 S2 S1 S2 आहे इथे. झुक आणि झुक. ठीक आहे. बरं, आता काय करणार? बोला. IS3 आणि IS4. चला बोला. IS3 S3 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 इथे झुक. पुन्हा हे वाढता का? वाढता का बेटा असा? एनर्जी स्टोअर होते. एनर्जी स्टोअर होते म्हणून वाढता क्रम आला. कळलं? ओके. आता नेक्स्ट पुढे काय येणार? बोला. डायोड. D1 आणि D2. D1 D2. आता D1 D2 कसा जाईल? उतरता क्रम. लक्षात आलं? क्रम कसा आला पाहिजे? उतरता. त्याच्यानंतर पुन्हा D1 D2.
पुन्हा काम होतं आता इथंच आहे ना. ओके नेक्स्ट. बरं अजून एक वाटलं याच्यामध्ये असेल ना. एनर्जी काय होती लॉस. त्याच्यानंतर आता कुठलं आलं आय D3 आणि आय D4. D3 D4 झुक झुक पुढे D3 D4 झुक झुक. समजे ना समजे काय काय झालं काय काय नाही कळलं बेटा. काय याचा क्लिअर कन्सेप्ट सगळ्याच्या सगळे. टेबल कसा आला कळाला. टेबलवरूनच आपल्याला लिखापडी जमायला पाहिजे. टेबलवरूनच लिखापडी जमायला पाहिजे. ओके बच्चा लोग चलो. आता ऑनलाईन वाले रेकॉर्डेड व्हिडिओज वाले व्हिडिओ पॉज करायचा सगळ्याच्या सगळं व्यवस्थित काढून घ्यायचंय आणि मग लिखापडी स्टार्ट करायची आहे. ठीक आहे. ऑफलाईन वाल्यांनी जागा सोडायची आहे. आता लिखापडी स्टार्ट करतोय. ऑफलाईन वाल्यांनी जागा सोडायची आहे. आता लिखापडी स्टार्ट करतोय. The above figure shows the above figure shows the above figure shows the above figure shows single phase full wave bridge inverter. The above figure shows single phase full wave bridge inverter. The above figure shows single phase full wave bridge inverter. The above figure shows single phase full wave bridge inverter with RL load or inductive load. With RL load or inductive load. With RL load or inductive load. झाले. It consists of 4 SCRs and 4 diodes along with the. It consists of 4 SCRs and 4 diodes along with the. It consists of 4 SCRs and 4 diodes along with the inductive load or the RL load. It consists of 4 SCRs and 4 diodes along with the inductive load and the RL load. Along with the inductive load and the RL load. Along with the inductive load and RL load. Along with the काय बेटा inductive load and RL load. पुढचं the operation of this can be divided into the 4 intervals. The operation of this can be divided into the 4 intervals. The operation of this can be divided into the 4 intervals. The operation of this can be divided into the 4 intervals. चलो खाली घ्यायचं आहे इंटरवल 2 डायरेक्टली. आता आठवतं ना पहिले कुठलं येईल इंटरवल 2. ब्रॅकेटच्या आतमध्ये T1 to T2. ब्रॅकेटच्या आतमध्ये T1 to T2. In this interval the conducting devices are S1 S2. Conducting devices are S1 S2. In this interval the conducting devices are S1 S2, comma the output voltage is plus V. 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 Output current is positive. Output current is positive. Output current is positive. And the power flow takes place from source to load. And the power flow takes place from source to load. And the power flow takes place from source to load. As the energy is stored here. 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 झाले. पुढचं घ्या इंटरवल 3 ब्रॅकेटच्या आतमध्ये T2 to T3.
इंटरवल 3 ब्रॅकेटच्या आतमध्ये T2 to T3, interval 3 ब्रॅकेटच्या आतमध्ये T2 to T3. In this interval the conducting devices are D3, D4. In this interval the conducting devices are D3, D4. In this interval the conducting devices are D3, D4. The output voltage is minus V. The output voltage is minus V. The output voltage is minus V. The output current is positive. The output current is positive. Output current is positive. And the power flow takes place from load to source. And the power flow takes place from load to source. And the power flow takes place from load to source as the energy is lost here. 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 पुढे interval 4. Interval 4 ब्रॅकेटच्या आतमध्ये T3 to T4, ब्रॅकेटच्या आतमध्ये T3 to T4. In this interval the conducting devices are S3, S4. In this interval the conducting devices are S3, S4. In this interval the conducting devices are S3, S4. In this interval the conducting devices are S3, S4. Output voltage is minus V. Output voltage is minus V. Output voltage is minus V. Output current is negative. Output current is negative. And the power flow is from source to load. And the power flow is from source to load. And the power flow is from source to load. And the power flow is from source to load. As the energy is stored here. As the energy is stored here. As the energy is stored here. आता interval 1 ब्रॅकेटच्या आतमध्ये T0 to T1. हो की नाही बेटा? आता पुढचं काही इंटरवल 1 ब्रॅकेटच्या आतमध्ये T0 to T1. ब्रॅकेटच्या आतमध्ये T0 to T1. In this interval the conducting devices are D1, D2. In this interval the conducting devices are D1, D2. In this interval the conducting devices are D1, D2. Output voltage is plus V. Output voltage is plus V. Output voltage is plus V. Output current is negative. Output current is negative. Output current is negative. Power flow takes place from load to source. Power flow takes place from load to source. Power flow takes place from load to source as the energy is lost here. 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 Okay. That's all. बाकीचं उद्या. Thank you.